रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी बांधवांनो, रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. तर आज आपण शेतकऱ्याच्या भेटीसाठी बालगाव येथे आलेलो आहेत. तर आपण शेतकऱ्यांची ओळख जाणून घेऊ आपण. तर सर, तुमचं नाव सांगा. साहेबण्णा हनुमंत मुचंडी, राहणार बालगाव, तालुका जत, जिल्हा सांगली. आमचं शेताचं साहेब लोक आले, काय चर्चा करू शेतकऱ्याला लई फायदा होऊ द्या. किती क्षेत्र आहे तुमचं हे ऊसाचं? 4 एकर प्लॉट आहे. तर सर, हे तुमचा ऊसाचा 4 एकराचा प्लॉट आहे. हो. ही लागण 5 एप्रिलची आहे. हा. म्हणजे लागण करून आता 5 फेब्रुवारीची आणि लागण करून कंप्लीट 1.5 महिना झाले. आणि आपली आळवणी करून किती दिवस झाले? आपल्या कंपनीच्या औषधाची आळवणी करून एक 15-20 दिवस झाले. 20 दिवस झाले. हा. तर तुम्हाला त्या 20 दिवसात आलेला रिझल्ट म्हणजे बऱ्यापैकी फुटवा निघायला लागलाय. हो, निघाला लागले. म्हणजे त्या एका आळवणीवरती हो, एकाच तुम्हाला चांगला रिझल्ट हो. भेटलेला आहे. बरोबर आहे का? आणि आता 1.5 महिना पूर्ण झाला. हा. तर तुम्हाला म्हणजे ह्याच्या आधी बी तुम्ही ऊसाचं उत्पन्न घेतलंय की आधीचा 1.5 महिन्याचा रिझल्ट ह्याच्या आधीच्या वर्षी आणि आता ह्या वर्षी तुम्ही रामा ॲग्रोटेकची जी उत्पादन तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये वापरले त्याचा आधी आलेला रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय? आता आमचं ऊसाचं चांगलं दिसा लागले. अगदी हिरवा दिसते. फुटाफटी चांगला आहे. आमचं चांगलं दिसा लागले. तुमचं हे वापरल्यानंतर आमचं समाधान आहे. बरोबर. रूट मॅजिक, हो, त्याच्याबद्दल काय सांगचाल? मुळ्यासाठी दिलं जातं काय, कसं चालतं? हे पांढरा मुळा जास्त होते. हे जमीन मध्ये सगळं घेते, म्हणूनच आम्ही जास्त हे 2 याळ्या सोडले. हे तुम्हाला सांगायचं म्हणजे विशेष, आम्ही डाळिंब शेतीसाठी हे पहिल्यांदा रामाचा वापरलाय. डाळिंब शेतीसाठी आम्हाला त्याचा विश्वास तयार झाला. म्हणजे डाळिंबचं प्रत्येक मुळीसाठी म्हणा, फळाची साईज, सगळ्यासाठी ते तो वापरला. ते विश्वास तयार झाल्यानंतर मग हे ऊसासाठी वापरून बघूया. आणि एक ते विश्वास तुमच्यावर कपिल सरांकडे विश्वास ठेवलेला आहे. आमची अपेक्षा, आम्ही नॉर्मल काढून 50 टन काढतो एकरी. आता तुमच्या विश्वास ठेवून आम्हाला एक 70 ते 75 अपेक्षा आहे. एवढं निघालं तरी बस समाधान आहे. समाधान आहे. हा, नमस्कार सर. मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी कपिल सारवाड इथं बालगाववरून बोलतो. आता पहिला शेतकरी 50 टन निघते सर एकरीला. मग आता काय म्हणते शेतकरी, आता 70 ते 75 विचारतात त्यांनी शेतकरी. निघलं पाहिजे. हा, निघालं पाहिजे म्हणते. मी प्रयत्न करतो. आता शेतकऱ्याला पण सांगतो. मग आपल्या रामा ॲग्रोटेक ही कंपनीमध्ये शेतकरी विश्वास ठेवले. आता विश्वास पूर्ण करून देतो आम्ही. म्हणजे आमचे समाधान आम्ही तिथपर्यंत प्रयत्न करणार आहे. 70-75 झाले तर समाधान आहे. आम्ही आतापर्यंत तुम्हाला जे नियोजन वाटतंय, आता हे ज्ञानशक्ती मायक्रोन्यूट्रियन किंवा जे काय प्रोडक्ट वापरले, त्याच्यातून तुम्हाला फ्युचर पुढचं काय दिसतं, ऊसाचं भविष्य काय दिसतंय, काय कसं वाटतंय? नाही, 100% आम्ही जे टार्गेट ठेवले ते पूर्ण होणार. प्रोडक्ट वरती विश्वास आहे. विश्वास म्हणजे डाळिंब शेतीपासूनच विश्वास तयार झाला. किती वर्षापासून वापरता तुम्ही रामा ॲग्रोटेक? माझ्या मते तर एक 4-5 वर्षापासून. 6 वर्षापासून आहे डाळिंब वापरते. ह्या वर्षीपासून तुम्ही ऊसाला ह्या वर्षी ह्या प्लॉटला आम्ही पहिल्यांदा चालू केले. त्याने आता मुचंडी आहे ना, शेतकरी द्राक्षला पण वापरले. रिझल्ट दिसल्यानंतर आता ऊसाला आम्ही ह्या वर्षी वापरायला चालू केले. आमचं ऊस चांगलं निघते, आमचा विश्वास आहे. ह्या कंपनीवर आमचा विश्वास आहे. शेतकरी वापरायला पाहिजे. शेतकरीला आम्ही विनंती करतो, हे रामा अग्रा आहे ना, हे रूट पीठ सगळं 5 लिटर कॅन पिन वापरल्यानंतर 70-80% खप एकऱ्याला 100% निघते. आमचं समाधान वाटते. पहिला आम्ही ऊस लागण केले 50% एवढेच दिसत नाही. आता ही सध्या दिसायला लागले चांगलं. नाही, महिना ऊस हा उगवण्यासाठी जातो. महिना ऊस उगवणीला जातो. कॅनोपी वगैरे पानं सगळे उगवणे आणि एकसारखा, कुठे एका कोपऱ्यात जास्त असं कमी नाही. पूर्ण 4 एकर प्लॉट एकदम एकसारखीच आहे. तुम्ही आता सगळे एका ठिकाणी बघताय, थोडं प्लॉट आम्हाला दाखवता. तुम्ही कॅमेरा ठरवा. सगळं 4 एकरच प्लॉट आहे, एकदम एकसारखीच आहे. आम्ही लागण बी 4 दिवसात सगळं संपले. हे ಅದು ಯಾನ್ ಮಾಡಿದೆವು, ಒಣ ಮಣ್ಣಾಗ ಮುಚ್ಚಿದೆವು कांडकी इट. आणि म्हणजे आतापर्यंत डाळिंबामध्ये तुम्हाला काय सहकार्य भेटलं रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टचं? काय वाटतं तुम्हाला? चांगलं काय फळा निघाले, साईज, उत्पन्न, गिडाचं अगदी
छानपैकी दिसा लागले. अहो, डाळिंब शेती ते बिब्यासाठी ती पूर्ण रोगाने पूर्ण प्लॉट जात होते. बरं त्या बेब्या रोगासाठी तुम्ही कुठलं उत्पन्न वापरलं आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं? निमकरण आणि भीमसेन कापूर, त्याचा रिझल्ट आहे का? एक नंबर रिझल्ट आहे. बरोबर. थोडं एक प्लॉट वापरत पूर्ण आता आमच्या पूर्ण बालगाव म्हणा हे तर पूर्ण एक 10 गावात आता बरोबर. पूर्ण रामा ॲग्रोटेक डाळिंब त्याच्यावर सक्सेस. सगळं त्याच्यावर इंडी तालुक्यामध्ये 30-35 गाव, जत तालुक्यामध्ये 30-35 गाव, 40 गावचं सगळं हे कपिल सगळं शिंदे साहेब होते पहिला. शिंदे साहेब गाडीमध्ये सगळं हे दोन्ही तालुके हँडल केले. 20-25 गाव जत तालुका. विश्वास तयार झाल्यानंतर आता हे विश्वासाठी आम्ही ट्राय करतो. बस याच्यात 70-75 एकदा टार्गेट पूर्ण झालं ना पूर्ण आमचं समाधान आहे. बरोबर. ह्याच्या आधी 5 वर्ष पाठीमागे तुम्ही औषध वापरत होता त्यावेळेस रिझल्ट आणि आता तुम्ही 2026 मध्ये बी तुम्ही औषध वापरताय त्याचा रिझल्ट त्याच्यामध्ये काय बदल वाटतोय का तुम्हाला? म्हणजे काय कंपनीनं फरक कमी जास्त एकसारखी आहे. काही अडचण नाही. ह्याच्या आधी 5 वर्ष रिझल्ट चांगला दिला आणि 6 वर्षांना आता रिझल्ट कमी आहे असं काय नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच की रामा ॲग्रोटेकचं प्रतिनिधी येऊन सांगत नाहीत प्लॉटमध्ये. एवढी सगळी शेतकरी इथं प्लॉटमध्ये आलेले आहेत. तर हे शेतकरी आज कालपासून वापरत नाहीत तर गेले 4-5 वर्ष ते त्यांच्या डाळिंब असू द्या, द्राक्ष असू द्या, ऊस असू द्या, त्याच्यामध्ये हे रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न त्यांनी वापरलेत. म्हणून ते आज इथं ह्या प्लॉटमध्ये जमा झालेत की त्यांना या प्लॉटचा रिझल्ट खूप छान आलाय आणि त्यांनी जीव जोडून सांगतात की खरंच रिझल्ट एक नंबर आहे तुमच्या कंपनीचा. आणि त्यांनी म्हणजे अजून त्यांचा ऊस पहिल्या आळवणीत एवढा चांगला रिझल्ट आलाय आणि पहिली एक आळवणी एका फवारणीत त्यांना एवढा चांगला रिझल्ट आलाय. त्यांनी ऊस जायच्या आधीच त्यांनी सांगतात की 100% 75 ते 80 टनाचा ॲव्हरेज आम्हाला भेटेल अशी त्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि दुसरं काय सांगू सर, आम्ही आता हे नसलं तर दुसरं तर रूट वापरणार आहे. हा बरोबर. त्यासाठी हे रूट का वापरायचं? एकदा वापरून बघा, कोणतं तर वापरणारच आहे. बरोबर. पण रामाचं एकदा वापरल्यानंतर कळेल रूटचं काय रिझल्ट. रोडचं काय रूटचं काय पांढरा मुळी भरपूरच निघते. 100% रोटी मॅजिक सोडल्यानंतर पांढऱ्या मुळी 100% चालू होते. एक नंबर पांढऱ्या मुळीचा. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस झाडाचं मुळी चालू असते त्याच वेळेस पुढं अन्न घेते ना जमीनमध्येच भरपूर मिळते. मूळ चांगलं झालं, मुळा झाल्यानंतर जमीनमध्ये सगळं वडून घेते. बरोबर आहे. हे रूट चांगला आहे. पुढावरचं हे 5 लिटरचं कॅन बी चांगला आहे. आमचं प्लॉट समाधान आहे, एक सारखी आहे, फुटाफुटी चांगला आहे. हे तुमचं कंपनीला सगळा शेतकरी वापरायला पाहिजे. सरकारी खांत एक चिमटी घेऊन आणले नाही अजिबात. हे माळ रान आहे. हे रोड जे वापरतात बघा, दुसरा रोड पण वापरून बघा आणि हे पण वापरा, लगेच त्यांना खरंच म्हणजे शेतकऱ्याचंच म्हणणं आहे की रासायनिक खतं वापरू नका आणि मुळीसाठी तुम्ही जे काय इतर दुकानातून जे काय ह्युमिक ऍसिड खरेदी करताय हे वापरू नका. हे रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक वापरा. रूट मॅजिक म्हणजे त्याच्या नावातच जादू आहे, त्यामुळं काय विषयच नाही. बरोबर आहे, चांगला आहे, एक नंबर रिझल्ट आहे. आणि हे फुटाफुटी बी चांगलं होते, फुटवा पण चांगला जास्त झाल्यानंतर फुटाफुटी चांगला होते. बरोबर, हे चांगलं आहे. राम अग्रो गोल्ड चांगलं म्हणजे वापरल्यानंतर तो कंटिन्यू वापरला पाहिजे. बरोबर. काय मी काय ते घ्यावं असं सांगत नाही, एकदा वापरून त्याने टेस्ट करावं. तुमचा 100% म्हणण्यापेक्षा 1000% तुमचा विश्वास आहे त्या प्रोडक्टवर. हा, तर शेतकरी मित्रांनो, हा ऊसातील पहिला भाग आहे. तर जसं जसं ह्या ऊसाच्या प्लॉटची ग्रोथ होत जाईल, जसं जसं प्लॉटचं नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगू ह्याचा किंवा कसा रिझल्ट आलेला आहे या प्लॉटचा, ते आपण तुमच्यापर्यंत आपल्या रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि गेले 5-6 वर्ष झाले, 5-6 वर्षापासून डाळिंब असेल, द्राक्ष असेल, ऊस असेल, या पिकामध्ये हे शेतकरी सगळे रामा ॲग्रोटेकची उत्पन्नं वापरत, म्हणजे पहिल्यापासून तुम्ही वापरताय आणि खूप चांगला विश्वास ठेवलाय, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण रामकृष्ण हरी. तुमचं कंपनीला चांगलं काय शेतकरी वापरायला पाहिजे. स्वतः येऊन आमचं प्लॉट बघू द्या, काय स्वतःच आहे, काय आम्ही कोणाचं एजंट मार्फत नाही, काय नाही, आम्ही स्वतः शेतकरी आहे. शेतकरी लोकांना उत्पन्न चांगलं होऊ द्या. चांगलं झाल्यानंतर हे अग्रो कंपनीचं रिझल्ट चांगला आहे म्हणून सगळ्या शेतकऱ्याला आम्ही विनंतीच आहे. धन्यवाद. रामा है तो आम्ही कमाल आहे, रामा है तो कमाल आहे, रामा है तो कमाल आहे, रामा है तो कमाल आहे.